पावसाळ्यात पर्यटनासाठी फेमस असलेला मढेघाट क्वचितच कुणाला माहीत नसेल असाच. अगदी थेट गाडीवाट घाटमाथ्यावर गेल्याने तिकडे हुल्लडबाजांची कमी नाही. निसर्ग सौंदर्य अनुभवायला येणाऱ्यांची संख्या तिथं कमीच. घाटमाथ्यावरून खाली झेप घेणाऱ्या लक्ष्मी धबधब्याचं ते रौद्र रूप समोरच्या सपाटीवरून पाहायला मजा येते. धबधबा आणि समोरचं टेपाड यांच्यामधल्या खाचेतून मढेघाटाची वाट धबधब्याला डाव्या अंगाला ठेवत खाली उतरते. सिंहगडावर धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजी मालुसऱ्यांचं पार्थिव या घाटाने त्यांच्या उंबरठ या कोकणातील गावी नेण्यात आलं. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व लाभले. प्राचीन काळात यावर बराच राबता असणार हे या घाटाची चढाई करताना दगड रचून बनवलेल्या वाटेवरून लगेच लक्षात येते. शिवाय पायथ्याला असलेली प्राचीन बारव घाटातून ये जा करणाऱ्यांसाठी आणि परिसरातील पाण्याच्या सोयीसाठी बांधलेली दिसून येते. जवळच असलेला 7 टप्प्यात पडणारा सातसडा धबधबा त्याच्या त्या मोहक रूपामुळे या भागात भारी फेमस. मढेघाटाला जोडून आपण आज करत असलेला उपांड्या घाट त्याची वाट पण केळद गावातूनच जाते. या वाटेचा वापर अजूनही लोक करतात. नातेसंबंधातून किंवा कोणत्या ना कोणत्या कारणातून वाटेवर राबता असतोच. वाट छान मळलेली आहे. डोंगर उताराने नागमोडी वळण घेत दोहोबाजूंना हिरव्यागार गवतामधून वाट खालच्या पदरातील घनदाट वनराईत उतरते. पदरातील कर्णवडी गावात कोकणातून गाडीवाट आल्याने केळद ते कर्णवडी एवढीच घाटाची पायवाट. बाकी मग डांबरीच्या रटाळ चालीने तुम्ही कोकणात जाऊ शकताय. काही भटके या 2 वाटांचा ट्रेक पदरातूनच आडवी मारत करतात. पण आपण थेट कोकणात उतरत आज सातसडा धबधबा, प्राचीन बारव आणि नाणेमाची धबधब्याला लांबून ताडत ही तांगडतोड करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता या ट्रेकच्या आपल्या भन्नाट भटकंतीला सुरुवात करूयात. हे बघा, हे मुक्काम केलेलं हॉटेल. हा केळदमधून आलेला डांबरी रोड पुढून मढेघाटाकडे जातो. आता आपल्याला आज हे बघा, ही जी खास दिसते ती आहे उपांड्या घाटाची. तर आपण आत्ता इथून ट्रेक स्टार्ट करणार आहे आणि केळदमधून सरळ जी वाट येते त्याला मध्येच मिळत इकडे या उपांड्या घाटाच्या माथ्यावर जाणार आणि तिथून उपांड्या घाट उतरणार खाली. या बाजूला मढेघाट आहे. उपांड्या खाली उतरत रानवडी, रानवडीतून परत मढेघाट माथा असा आपला ट्रेक असेल आजचा. आता इथं मस्तपैकी आपण नाश्ता करू आणि निघू. तर आता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आता केळदवरून येणारी वाटेला आपण मध्येच जाऊन भेटू आणि मग तिथून या उपांड्या घाटाच्या माथ्यावर जात घाटाची उतराई करू. थोडा इथं मध्ये जंगल टप्पा आहे, वाटा आहेत बऱ्याच, त्यामुळे वाट माहिती पाहिजे तुम्हाला. हे बघा, केळद गावातून वाट आली. झाडी भरला टप्पा लागलाय. हे बघा, वाट आहेत बऱ्याच. इकडून तुम्ही आहे ना डायरेक्ट मढेघाटावर जाऊ शकताय शॉर्टकटनी, पण ते वाट व्यवस्थित माहिती पाहिजे. आता एक 10 मिनिटातच आपण उपांड्याच्या माथ्यावर पोहोचू. आपण आलेलो आहे माथ्यावर उपांड्या घाटाच्या आणि पहिल्यांदाच कधीतरी पावसाळ्यात हे असं मोकळं वातावरण भेटले. नाही तर पूर्ण धुका असतं या पट्ट्यात. हा बघा, समोर कावळा किल्ला दिसतोय, त्याच्या बाजूचा नावंदीन सुळका. इकडं आपला वरणघाट परिसर. हे आपण खाली जाणार ती कर्णवडी गाव. तिथून गाडी वाटेने आपल्याला खालच्या रानवडीत जायचंय. चांगलं वातावरण आहे आज, क्लिअर. तर आता वाट थोडी शेवालेली आहे, निसरडी आहे. सावकाश काळजीपूर्वक आपल्याला उतरायचे.
मस्त ढगांची चादर बसली आहे बघा. इकडे हा गाढवकडा धुक्यात गेलाय. आतमध्ये नाणेमाची धबधबा आहे. इकडे खाली आपल्याला सातसाडा धबधबा बघायचा आहे. आणि ही मस्त चांगली मळलेली वाट आहे आणि वापरते अजून पण वरच्या गावातले लोक ही वाट वापरत असतात. त्यामुळे चांगली मळलेली वाट. दगड रचलेत बघा या थोडेसे नाळ टाईप वाटेत. हे खाली पाणी नेले कर्णवडी गावात पाईपद्वारे. हे बघा इकडे कावळा किल्ला, त्याच्या बाजूचा नावंदीन सुळका, हा वरणघाट परिसर आणि इकडं हा मंगळगड दिसतोय बघा आपल्याला. आणि हे पूर्ण रामदास पठार. इकडे आतमध्ये शिवतरगळे समर्थांची. आजी आणि आजोबा पण चाललेत खाली कर्णवडीला. या माणसामुळेच खरं तर या वाटा जिवंत आहेत. हे बघा ठिकठिकाणी मस्त रचलेले आहेत दगड. चांगली सुकर वाट केली. त्या कातळाला बिलगून पुढे ट्रॅव्हल्स घेत परत नागमोडी वळण घेत खाली उतरल वाट झाडे भरल्या रानात. कातळ बघा कसला उभा एकदम काळा भिन्न. हा आपला माथा उपंड्या घाटाचा. इथून आपण उतरत आलोय. मस्त दोह बाजूला गवत आहे. पासलीवरून कुठं चालला? आंबेनळीला. आंबेनळी त्या वाडीत खालच्या. हा हा. मग आंबेनळी आता वापरता येत नाही? नाही ना. अडचण आहे का तिकडली? हा अडचण आहे. होय. हा म्हणून रस्ता नाही. मग आता उपांड्याने उतरायचं आणि कर्णवडीतून पदरातून आडू हा 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 आंबेनळीला. हा तेच. हे बघा हे आजी बाबा या खरं तर जुन्या माणसामुळेच या घाटवाटा जिवंत राहिलेत. हो खरंय बाबा. माझ्या लेका सारा राजा. किती वय झाले तरी आता त्यांना पर्यायच नाही काय. कारण की आपल्या लेकी करता जायला लागते ना. ह्या नातेसंबंध असतात वरच्या माथ्यावर लोकांच्या खालच्या गावात. त्यामुळं त्यातून या वाटा लोकांचा वापर होत असतो. तसं आता हे लेकीकडे चाललेत आंबेनळीला. आता आंबेनळीची वाट आहे घाटवाट, पण नाळ असल्यामुळे पावसाळ्यात थोडी रिस्की आहे. त्यामुळे ते उपांड्या घाटाची वाट त्यांनी निवडली उतरण्यासाठी. आता ते कर्णवडीत जाणार आणि पदरातून आडवी घेत आंबेनळी जाणार. बरोबर आहे. रोजगारासाठी खाली भात वगैरे कापायला आले की त्यांची ये जा असायची या वाटेवर. आता कोणी येत नसेल तेवढं भात काढाय. आता नाही. आता प्रत्येकाचेच आता वरती बी लावतात ना भात. हा वरती एकच बियाणं आहे ना भातांचं. हा मग पहिलं दुसरी करायची ना अंधुकार यायचं. होय. अंधुकार. आता एकच बी आहे ना. मग ते संगतीच येते कापायला. त्यामुळं या वाटा खरं तर वापरात यायच्या. आता नाही कोणी. थोडकाच वापर राहिला या वाटांचा. आणि या असे वाटा वापरात नसल्या की बंद पडतात. बंद पडल्या की त्याच्यावर अडचण निर्माण होते. कातळ टप्पे पडून जातात, ढासळून जातात. त्यामुळे बऱ्याच घाटवाटा बंद झालेले आहेत. अशी लोकांची ये जा असेल त्या वाटेवर तर लोक लगेच डागडुजी करून टाकतात त्या वाटेची. कुठं जर टप्पा ढासायला अडचण झाली तर, कारण की त्यांना सारखी ये जा करायची असते त्या वाटेवर. आता इकडं बघताल तर तुम्हाला डायरेक्ट वरणघाट गाडीवाट आणि इकडं तामिनी घाट. त्यामुळे या मधल्या परिसरात लोकांचा वावर आहे या वाटेवर. त्यामुळे या वाटा जिवंत आहेत अजून पण. मस्त नागमोडी वळणं घेत वाट उतरते बघा खाली. आता खालच्या झाडे भरल्या रानात जाऊ आपण थोड्याच वेळात. इकडे कर्णवडी गाव. इकडे त्यांची भात शेती दिसतीये बघा.
तर आता आपण उतराई करून खालच्या पदरात आलोय. मस्त झाडी भरलं रान आहे आणि त्यातून ही अशी सुकत चाल मस्त. मागे कातळकडे बघू शकताय. आता धुकं यायला लागले वरती. याआधी पण मडे उपांड्या बऱ्याचदा केलेला आहे. जेव्हा पहिल्यांदा केला तेव्हा मग उपांड्या उतरलेला आणि पदरातूनच तिरकं घेत मडे घाटाच्या वाटेला लागलेलो. जास्त करून लोक तसेच करतात. पण आज आपण पूर्ण डिसेंड करणार आहे, म्हणजे खालच्या कोकणात जाणार तर रानवडीला आणि मग तिथं मस्त सातसडा धबधबा बघणार. आता वाजलेत 9, तरी 10 साडे 10 होतील आपल्याला खाली जायला. आता काय गाडी वाटेनेच जायचं आहे. कर्णवडीतून खाली गाडी वाट रानवडीला जाते त्या वाटेने. आणि सातसड्याला आज रविवार आहे त्यामुळं पब्लिक असणारच आहे. मग ते बघून आपण पुढं प्राचीन बारव बघायची आणि ती बघून मग मडे घाटाची चढाई करायची पूर्ण. नाणेमाचीचा मस्त व्ह्यू दिसतो एका पॉईंटवरून पदरातून. आणि मग वरती लक्ष्मी धबधबा. तिकडे पण गर्दी असणार आज रविवार आहे. मडेघाट फार गाडी वाट त्या घाटाला चिटकायला आली त्यामुळं बरेच लोक येत असतात मडेघाटावर. लय पब्लिक असते. तर आता आपण एक 5 मिनिटात कर्णवडी गावात पोहोचू. आता आपण आलोय उपांड्या घाटातील हे प्राचीन पाण्याचं टाकं. बघा मस्त कातळकोरी दगड आहेत. आजी तिकडचं पाणी प्यायला घेता का? आणि इकडचं? इकडचं पाणी प्यायला वापरतात कर्णवडी गावात लोक आणि इकडचं वापरायला. हे असे अवशेष असतात घाटवाटांमध्ये. हे बऱ्यापैकी चांगले दगड बघू शकता तुम्ही, एकदम कातळकोरीत. आता पाऊस कमी आहे त्यामुळे या ओढ्याला पाणी कमी आहे, नाही तर बरंच पाणी असते याला. आता एक 7-8 दिवस झालं जरा पावसाने विश्रांती घेतली, तरी घाटमाथ्यावर थोडीफार रिपरिप चालूच आहे. आता आपण या पोहोचलोय छोट्याशा कर्णवडीत. मावशी ते वरून पाईप आलाय ते पाणी कुठे येतं? कुठं टाकी आहे का? होय. आणि मग तिथून सगळीकडे गावात. हे बघा जुनं घर एकदम. हे लाकडाचं तुम्ही बघू शकता, बसण्यासाठी केलेलं. आता आपण डांबरीला लागू आणि तिथून आपल्याला गाडी वाटेनेच खाली जायचे. आता आपण डांबरीला लागलोय, जी खालच्या रानवडीतून वरती कर्णवडीला गाडी वाट येते. आता सरळ सरळ डांबरीने जायचं आपल्याला खाली. मध्ये मध्ये शॉर्टकट घ्यायचे, थोडेफार आहेत पायवाटा डांबरी स्किप करण्यासाठी. इकडे कावळ्यावर आता धुकं यायला लागले. समोर बघा आता आपल्या मंगळगड दिसतोय पुसटचा. या खाचेतून आपण उतरलोय उपांड्या घाटाची वाट. हे बघा आता आपल्या समोर नाणेमाची धबधबा दिसतोय बघा. बघा आणि हा गाढवकडा. इकडं या बाजूला मडेघाट आहे. कुठं? नाही 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 नाही, खालच्या रानवडीतून इथं कर्णवडीला एसटी येते का? नाही येत. मग ही गाडी वाटेने काय आपले 2 व्हीलर? होय गावातून आहेत का? नाहीत आपलं चालत खाली. हां हां हां. डांबरीला स्किप करत थोडीशी मधूनच वाट घेतली, जी गावकरी लोक वापरतात. एवढा मोठा वळसा मारण्याऐवजी मधूनच.
या डांबरीने सरळ चालत येत असताना उजव्या बाजूला हा मस्त एक धबधबा मिळतो आपल्याला. आता परत ही डांबरीची कंटाळवाणी चाल. मध्ये मध्ये आम्ही शॉर्टकट घेतोय जसे मिळता येत तसे. आलोय आता, थोडंच राहिले. फायनली मी खालच्या गावाच्या वाटेला लागले. या बाजूला पुढे शिवतर गळे. आता आपण पुढे सातसड्याकडे जाऊ. हा बघा गाडवकडा, याच्या आतमध्ये नाणेमाची धबधबा आहे. तर आता आपण उपांडा घाटाची उतराई केलेली आहे. आमचा रेग्युलर यूट्यूबचे चॅनल बघणारी सुजाता. दरवेळी तिची कमेंट असते कसा झालाय व्हिडिओ वगैरे. आता तिलाच मी व्हिडिओमध्ये घेतलंय. अरे या की, हे त्यांचं फ्रेंड सर्कल. तर कशी वाटली तुम्हाला ही उपांडा घाट? नेहमी सारखीच खूप छान. सह्याद्रीत फिरण्याचे दादाचे अनुभव, घाटवाटा, इतर किल्ल्यांची माहिती, सगळं व्यवस्थित एकदम टकाटक. तू काय बोलशील? तू आज पहिल्यांदा झाली आमच्याबरोबर. मस्त वाटलं, छान. अनंत काय बोलशील? खूप छान सुंदर अनुभव होता आमचे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही MMTला जॉईन करतो. घाटवाटा असू देत, गड किल्ले असू देत, खूप छान माहिती आहे. आसपासच्या परिसराची पण जास्त उपयुक्त माहिती भेटून जाते. हां, छान आहे, खूप छान अनुभव. आम्ही हा ट्रेक मागच्या 1 वर्षापासून ट्राय करतो, पण एव्हरी टाईम काहीतरी वेगळे सिनारिओज येतात, त्यामुळे कुठेतरी करणं होत नव्हतं. आणि ह्यावेळेसही तेच झालं, पण ऐन मोमेंटला काही गोष्टी कॅन्सल झाल्या आणि मग मी रात्री बुकिंग केली आणि जुळून आलं. सगळं जुळून आलं. त्यात एन्व्हायरमेंट इतकं क्लिअर आहे, वातावरण आज चांगले मस्त. आम्हाला आमचं माथ्यावरून नशीब चांगले, आम्हाला एवढं छान वातावरण भेटलं. आता आम्ही सातसड्याकडे चाललोय. तो धबधबा दाखवतो तुम्हाला, चला. हे बघा, आपण या खाचीतून उतरलो. पांड्या घाट माता पदरातून डांबरीने खाली, आणि आता चाललोय सातसड्याकडे. आता समोर आपल्याला नाणेमाची धबधबा दिसतोय बघा. मगाशी म्हणल्याप्रमाणे आज रविवारमुळे इथं बरीच गर्दी असणार. बघा, गाड्या लागलेल्याच आहेत. तरी 50-60 लोक दिसतात धबधब्याजवळ. जागा कमी आहे तिथे एकतर. हा पूल लक्षात ठेवायचा, त्याच्या या उजव्या बाजूने वाट वरती जाते धबधब्याकडे. 5 मिनिटात आपण धबधब्यापाशी पोहोचतो. इथं समोरच्या खाचतच आहे सातसड धबधबा, झाडीमुळे दिसत नाही. हे बघा, या खाचेत दब पडतो धबधबा. आता इथून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला ओढा क्रॉस करायला लागेल, लगेच दिसेल आपल्याला. बरीच गर्दी आहे. पडलंय कोणतरी तिथं. पूर्ण शेवालेले दगड आहेत आणि त्यात गर्दी आहे. आम्ही आपल्याला लांबूनच दर्शन घ्यावं म्हणलं आणि चालावं म्हणलं. तर आत्ता आपण रानवडीपासून पुढे आले. पुढं नाणेमाची धबधब्याचा जो फ्लो येतो त्याच्यावर एक पूल आहे. तिथूनच उजव्या बाजूने आपल्याला प्राचीन बारव बघायला जायचे. बघा, इकडं नाणेमाचीचा जो ओढा आलाय त्याच्यावरचा ब्रिज आहे, आणि त्याच्या उजव्या बाजूने आपण प्राचीन बारवकडे जाणार आहे. हे बघा, ऐतिहासिक बारव पडवळकोंड. बघा, इकडे ओढा आहे. इकडे एक कोकणात वारलेल्या लोकांची असं एक स्मृतिचिन्ह बनवलं जातं. त्याच्या बाजूनेच उजव्या बाजूने वाट गेली आहे.
एक 5 मिनिटाच्या चालीवरच आपल्याला ही प्राचीन बारव पाहायला मिळते. पूर्ण बांधीव आहे. 7 सह्याद्री या ग्रुपचं इथं संवर्धनाचं काम चालू असतं. ही बारव त्यांनीच या बारवचं संवर्धन केले. इथे एक शिलालेख पण आहे. पाणी बघा किती नितळ, सुंदर निळशार एकदम. हे बघा शिलालेख. अरे आबक केवढा आहे. चला आता ही आपली बारव बघून झाली आहे. थोडे खाऊन पण घेतले. आता आपण मडे घाटाच्या चढाईला लागू. आता थोडासा फ्लॅट वॉक आहे शेतातून, मग आपण मडे घाटाच्या चढाईला सुरुवात करू. तिथं पण थोडं पहिलं लँडस्लाईड झाल्यामुळे जरा वाटेची चुकमक होती, पण आधी 2-3 वेळा आलेलो आहे त्यामुळं वाट माहिती आहे कुठून कसं जायचं. हे बघा आता ही आपल्याला एवढी चढाई मारायची, पदरात जायचंय आणि मग तिथून परत तेवढीच चढाई आणि मग आपण माथ्यावर जाऊ. हे बघा या घराच्या मागून आता इकडे मडेघाटाची चढाई सुरुवात होईल आपली. इकडे गाढवकडा नाणेमाची धबधब्याजवळचा. घरामागून आता आम्ही ही उजवीकडची वाट पकडली. जास्त वापरत नाही हा घाट, त्यामुळं वाटेवर बरंच गचपण. हे बघा इकडं अशा आजूबाजूला बऱ्याच वाटा दिसतात, पण आपण चांगली मळलेली वाट सोडायची नाही. खालीच फक्त थोडंसं गचपण आहे वाटेवर, नाहीतर चांगली वाट आहे. मागे या मुख्य वाटेला बरीच अडचण होती मध्ये, त्यामुळं आपल्याला लेफ्ट घेत त्या लँडस्लाईड झालेल्या भागातून वरती जायला लागायचं. पण आता तिथलं गचपण मोकळं केले बहुतेक गावकऱ्यांनी, त्यामुळे आता वाट कुठंच न सोडता सरळ आम्ही वरती आलोय. आता आपल्याला मध्ये लँडस्लाईड लागेल, तिथून आपल्याला तिरकं जायचं. ही बघा ही मडेघाटातली फरसबंदी, दगड रचून बनवलेली फरसबंदीची वाट बघू शकता तुम्ही. दगड म्हणजे आधीच्या काळात किती वापरात असेल ही वाट. थोडेच अवशेष राहिलेत काय काय ठिकाणी, दगड ढासळून गेलेत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे तुम्हाला स्पष्ट दिसेल फरसबंदीची दगड रचून बनवलेली वाट. आपल्या समोर आता हा गाढवकडा आणि इकडे नाणेमाची धबधबा दिसतोय. बरेच दिवस झालं पाऊस कमी आहे, त्यामुळे त्याचा फ्लो कमी झाले पाण्यातलं. आता ही सपाटी दिसते त्याच्यावर जायचं आपल्याला, आणि मग तिथून हा वरती माथा दिसतोय बघा. एवढी चढाई बाकी आहे अजून. या पदरात सपाटीवर नाणेमाची गाव आहे. तिथून एक अर्ध्या पाऊण तासाचा ट्रेक आहे या झाडे भरल्या रानातून नाणेमाची धबधब्याकडे जायला. या सपाटीच्या मागे जी झाड दिसतीये तिकडे आहे शेवत्या घाट, जो खालच्या शेवते गावात उतरतो आणि तिथून वाकीत. मागे एकदा आम्ही केळदमधून ट्रेक स्टार्ट केला. भोरडी गावात न जाता मधूनच शेवत्याचा माथा घाटलेला. जवळजवळ 4-1 तास त्यातच गेलेले आमचे. नंतर खाली शेवता घाट उतरच वाकी आणि वाकीतून मग मडे घाटाने वरती असा मस्त ट्रेक मारलेला इकडे. तर फायनली मित्रांनो आता आपण पदरात आलोय.
इकडे तुम्ही बघू शकता मडे घाट माता आणि त्याच्या बाजूचा जो लक्ष्मी वॉटरफॉल. आपल्याला या माथ्यावर जायचे. एवढीच चढाई मारायची आता एवढी. हे बघा नाणीमाची आता मस्त दिसते. हे बघा इकडं मडे घाट, इकडं उपांड्या आपण उतरलेला. या बाजूला आंबेनळी, गोप्या घाट, सुपेनाळ अशी ही रांग आहे घाटवाटांची. नंतर इकडं बघताल तर हा कावळे किल्ला आणि हा वरणघाट परिसर. त्याच्या मागे आपल्याला उंच जो दिसतोय तो आहे मोहनगड. त्याच्या बाजूला इकडे मोरझोत धबधबा दिसतोय आणि या बाजूला हा मंगळगड. आता या मस्त ग्रीनलँड वरून आपण आता नाणेमाची व्ह्यू पॉइंट वरून इकडे उजवीकडे परत मळलेली वाट पकडली आहे. आणि आता थोड्या चालीनंतर आपण मडेघाटाची निम्मी चढाई सुरुवात करू. पुण्याचं पांढरे शर्ट वाला कधी बरंच गचपणे वाटेवर काट्या लागतात. तोडत चालू आहे. इथं पदरात बऱ्याच वाटा आहेत. कर्णवडी बाजूची गुरं वगैरे चरायला येत असते तिकडे, त्यामुळे वाटा बऱ्याच आहेत. त्यामुळे मळलेली वाट सोडायची नाही. हे बघा रिबन दिसतील तुम्हाला वाटेत. या पदरात बऱ्याच वाटांचा एकदम घोळ झालेला आहे. त्यामुळे इकडं येताना एकतर वाटाड्या पाहिजेच तुमच्याकडे किंवा मॅप करेक्टवाला. हे बघा रिबन आहेत. पदरात बऱ्याच वाटा आहेत. बऱ्याच चुकण्याची लई शक्यता आहे. हे बघा आता इथं गचपण झालंय वाटत. त्यामुळं इकडून उजवी घेत वळसा मारून आता आम्ही परत मुख्य वाटेला आलोय. म्हणजे असं आता वाट वापरत नसल्यामुळे बरंच गचपण वगैरे होऊन कळत नाही वाटा. त्यामुळे तुमच्याकडे वाटाड्या पाहिजे ना, इथं मॅप तरी पाहिजे. वाट बघू शकता तुम्ही काय काय ठिकाणी पूर्ण दगडाची बांधीव अशी आणि काय काय ठिकाणी पूर्ण वाहून गेलेली आणि अडचण झालेली. हे बघा हे वाटेच्या बाजूला बांधीव कठडे दिसत आहेत वाट सुरक्षित करण्यासाठी. पण बऱ्याच ठिकाणी पडझड झाल्यामुळं काही ठिकाणीच आपल्याला अवशेष पाहायला मिळत आहेत वाटेचे. इथं तुम्हाला अंदाज येईल कशी नागमोडी वळण घेत वाट वरती जातीये आणि इकडे कठडे आहेत. हे बघा पूर्ण रचलेली आहे. बाजूनी सुरक्षिततेसाठी कठडे बनवलेत. बराच वापर असणार आहे पहिल्या काळात या वाटेचा. बरीच पडझड झाली. सकाळपासून गरम होत होतं. आता पावसाची रिमझिम सुरू झाली. आता एक 100 मीटर चढाई राहिली आमची. आता आपल्याला धबधबा दिसेल. धबधबा उजव्या साईडला राहतो आणि वाट डाव्या बाजूने वरती चढत राहते. कारण कुठं पैसा घालवला सांगता येत नाही. सिमेंट कॉन्क्रीट करत आलेलं खालपर्यंत सगळं वाहून गेले. हे बघा. आणि ते पण त्या हौशी पर्यटकांसाठी जे फक्त वॉटरफॉल बघायला येतात आणि तिथं गर्दी असते म्हणून खाली येत जातात. मध्ये घुसतात वॉटरफॉलच्या आणि रिस्क घेतात. इथे थोडंच वरती गेलं की आपल्याला मडे घाटाचा माथा लागेल आणि मडे घाटातून जो लक्ष्मी वॉटरफॉल पडतो त्याच्या खाली जायला आपल्याला इकडे उजवीकडे जायला लागतं. त्याला आपण आता खालून व्ह्यू बघू द्या. आता धुकं झालंय खरं. बघूयात. आता आपण मडेघाट माथ्यावर आलोय. बघू शकता बरेच नाश्त्याची जेवणाची वगैरे सोय केलेली आहे वरती. तर इथे हा जो दगड
आणि इकडे बघू शकता हे जे दिसतंय ते अन्नछत्र. इथून घाटवाटातून ये जा करणाऱ्यांसाठी अन्नछत्र. आता इथून आपण पुढे जात डांबरीला मिळणार आणि तिथून मग आपल्या हॉटेलवर जाणार. तिथे आपल्या ट्रेकची सांगता होईल. हे बघा इकडे लक्ष्मी धबधबा खाली पडतो. इथे आता धुकं क्लिअर होत चाललंय. आपण या पदरातून वरती आलोय. खाली कोकणातला नजारा पण दिसतोय जिथून आपण ट्रेक स्टार्ट केला. या पॉइंटवरून धबधबा चांगला दिसतो पण धुका असल्यामुळे आम्ही काय तिकडे गेलो नाही. ही अशी मडे घाटाची वाट या खाचेतून वरती आली. तर आता आपण मडेघाट माथ्यावरून आपलं हॉटेल आहे तिकडे चालत चाललोय. आता एक 15 मिनिटात आपण पोहोचू तिथं आणि मग जेवण करून निघू घरी. तिथं आपल्या ट्रेकची सांगता होईल. होय काका, इथं पार्किंग आहे तरी कसं काय खाल्ली गाड्या नेतात? ज्याला लावायचं त्यांनी लावायचे. पार्क काढावं गाड्या नेल. हां हां काय अजिबात शिस्त नाही राहिली. गाण ते किती गेली तिथं. काय म्हणणार गाडी पुढे जात असताना तुम्ही कशी अडवता? हां हां नाही आता इथं मध्येच बघितलं की चिखल कसला झालाय. तर आता आपलं हॉटेल आलेलं आहे. इकडे बघू शकताय सकाळी आपण ट्रेक इथून स्टार्ट केलेला. तर इथं आपल्या ट्रेकचा समारोप होतोय. तर तुम्हाला ही भटकंती कशी वाटली नक्की कळवा. आज आपण ऐतिहासिक महत्त्व लाभलेला मडेघाट आणि त्याच्या जोडीला उपांड्या घाट अशी भटकंती करत सातसडा वॉटरफॉल, लक्ष्मी वॉटरफॉल, जुनी प्राचीन बारव आणि नाणेमाचेचा मस्त व्ह्यू असं एकंदरीत सगळं यात सगळ्या म्हणजे ॲड केले. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच अपडेट ट्रेकसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशा अपडेट भटकंतीमध्ये. लवकरच. धन्यवाद.